नमस्कार, विदर्भ सिटी न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करते। अमरावती जल व्यवस्थापन विभागाविरोधात कंत्राटदारांच्या ठिय्या आंदोलन। 18,81,00,000 देयकांवरून तणाव वाढला। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलव्यवस्थापन विभागाकडून तब्बल 18,81,00,000 देयक प्रलंबित राहिल्यामुळे अमरावती जिल्हा जीवन प्राधिकरण कंत्राटदार असोसिएशन आक्रमक झाली असून 6 मे 2026 पासून विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयासमोर हे आंदोलन चालू केलेलं आहे। याचे कारण असे की गेल्या 1 वर्षापासून आम्ही जे संपूर्ण जिल्ह्यात देखभाल दुरुस्तीचे कामे करत आहे, पाणी पुरवठा करत आहे, ते सर्व आमच्यावर अवलंबून आहे। आजही पाणी पुरवठा व्यवस्थित सुरू आहे, परंतु गेल्या 1 वर्षापासून आमचे देयके टाळाटाळ करत आहे देयके देण्याकरता। आज सकाळीच आम्ही मुंबईवरून जाऊन आलो, आमचे सदस्य सचिव यांना भेटलो, परंतु हे स्कीम लॉसमध्ये असल्याने आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही असे ते सांगत आहे आम्हाला। असोसिएशनचे अध्यक्ष नितीन काळे, उपाध्यक्ष संजय सिंह व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सन 2024-25 मधील 3,50,00,000 आणि 2025-26 मधील 15,31,00,000 अशी एकूण 18,81,00,000ची रक्कम अद्याप मिळालेली नाही। याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही आणि मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाकडून आश्वासन मिळूनही प्रत्यक्ष निधी वितरण करण्यात आलेली नाही। कंत्राटदारांनी यापूर्वी 1 एप्रिल 2026 पासून पाणी पुरवठा कामे बंद करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र प्रशासनाने एप्रिल महिन्यात देयके मिळतील असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। त्यानंतर 15 एप्रिल पर्यंत देयक देण्याची मागणीही करण्यात आली होती। तसेच मध्यवर्ती कार्यालयाचे संचालक वित्त यांनी 8 ते 10 दिवसात निधी देण्याचे आश्वासन दिले होते। परंतु एप्रिल महिना संपूनही कोणतीही अदायगी न झाल्याने कंत्राटदारांची आर्थिक परिस्थिती गंभीर बनली आहे। त्यामुळे नाईलाजास्तव आता बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे। या आंदोलनाची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी, मुख्य अभियंता आणि आयुक्त कार्यालयात देण्यात आली आहे। दरम्यान या आंदोलनामुळे अमरावतीतील पाणीपुरवठा कामांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या प्रकरणात संबंधित विभागाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसून लवकरच तोडगा निघाला नाही तर परिस्थिती अधिकच चिघळण्याचे चिन्ह आहेत। अशाच अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा।